नमस्कार मंडळी, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे शेंगोळे आणि हा एक महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे। गावाकडे हमखास हा पदार्थ बनवला जातो आणि त्याचबरोबर हा चविष्ट देखील असतो। तर ह्यासाठी मी घेतलं होतं 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ। या पिठामध्ये मी आपले घरातले जे मसाले आहेत ते ॲड केले होते, लाल तिखट, हळद, मीठ आणि त्याचबरोबर 1 चमचा जिरपूड। हे सर्व हाताने एकत्रित छान मिक्स करून घेतलं होतं। यामध्ये मी आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड केलेला आहे आणि हे सर्व पुन्हा छान मिक्स करून पाणी टाकून छान मळून घ्यायचं आहे आणि ह्याचा एक घट्टसर गोळा तुम्हाला करून घ्यायचा आहे। तर पीठ छान घट्टसर मळून झालेला आहे। आता ह्या पिठाला असे शेंगोळेचे आकार द्यायचे आहेत। तुम्हाला अजून दुसरा कुठला आकार द्यायचा असेल तर तुम्ही तो देऊ शकता। तर इथे शेंगोळे छान बनवून झाले होते। आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे आणि त्यासाठी मी 1 टोमॅटो घेतला होता, त्याचबरोबर दाण्याचं कूट, 1 चमचा जिरपूड आणि हे पिठाचा घोळ बनवून एक बॅटर तयार करून घेतलं होतं। कढईमध्ये तेल छान गरम करून झाल्यानंतर टोमॅटो टाकून छान परतवून घ्यायचं आहे आणि टोमॅटो छान परतवून झाल्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला जे आपले मसाले आहेत ते ॲड करायचं आहे आवडीनुसार आणि ह्यामध्ये पुन्हा छान तुम्हाला टोमॅटो परतवून घेऊन छान शिजवून घ्यायचे आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनुसार गरम पाणी ॲड करायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच जे आपले शेंगोळे तयार आहेत ते तुम्हाला एक एक करत ह्यामध्ये सर्व शेंगोळे सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा 10-15 मिनिटं उकळू द्यायचं आहे। शेंगोळ्यांना उकळी येत असतानाच त्यामध्ये पिठाचा गोळ जो आपण तयार केला होता ते ॲड करायचा आहे, दाण्याचं कूट आणि 1 चमचा जिरपूड। तर त्यानंतर पुन्हा मिक्स करून झाल्यानंतर आपले शेंगोळे तयार आहेत, प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे खायला तयार आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा।